छत्रपति शिवाजी महाराज। मैडम ने हमको बताया कि इल्यावर माका समजलं की हे जेवण पण असा। हा आहे प्राचीन कोकणचा एंट्रन्स आणि खाली आतमध्ये गाडी पार्किंगला पण आहे, गाडी पार्क केली आहे। म्युझियमची तिकीट आहे अराउंड 50 रुपीज आहे तिकीट। आणि मला एक पर पर्सन, तुम्हाला आवाज येतोय का तो पूजेचा लांब वरती? वा, तो जो लांब वरचा जो आपल्या गावाला येऊन आवाज येतो, सत्यनारायणाची पूजा लांब चालू असते, ती ऐकायला एवढी मजा येते। बघितलं खरी साडी नाही समजली। इथे बसू मग तोपर्यंत। हे महाराज छत्रपति शिवाजी महाराज। वरती आहे रेस्टॉरंट, वरती आहे, वरती गेल्यावर ऑर्डर नाही देऊ शकत, इथे द्यायला वरतीच गेला तर तुम्हाला अर्धा पाऊण तास उकडीचे मोदक देऊया। अरे मग बरं आहे ना, जे आपण नॉर्मल खाणार आहे ते हेच खाऊ ना आता। इथेच देऊया ना, सगळं सॉर्ट होईल। मला थालीपीठ पाहिजे। मागे नको जाऊ, थालीपीठ कोणतं ते दाखव। अरे थालीपीठ एकच आहे माझं, भाजणीचे थालीपीठ एकाच्या 2 मिळतील 50। नको हेच घेऊया ना आपण, याच्या 3 गोष्टी येतात। हा हे हवंय मला, याच्यात सोलकढी पण आहे, उकडीचा मोदक ऑफर आहे, उकडीचा मोदक, सोलकढी, भाजणीचे थालीपीठ 2 सो इथे खालीच तुम्हाला हॉटेल जे मी दाखवलं तिथेच तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे। म्हणजे वरती एक रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्हाला, तिथे तुम्ही फिरून पोचेपर्यंत तुम्हाला डायरेक्ट खायला मिळेल, आणि जर वर गेलात तर ऑर्डर येईपर्यंत वेट करावं लागेल। आम्ही इथेच ऑर्डर देतोय, थोडंसंच खायचं होतं त्याच्यामुळे। आधी मी इकडे येणार नव्हतो, कारण का मला वाटत होतं की आमच्या मुली इकडे टाइम वेस्ट फिर मासी जी ने बताया, दिस इज मासी जी। प्राचीन कोकण मुझे देखना था। फिर प्राचीन मैडम ने हमको बताया कि कि मालवणीत बोलवा। इल्यावर माका समजलं की हे जेवण पण असा। तर उकडीचे मोदक आम्ही गेलो 6 प्लेट, काय भाजणीची झुणका भाकरी पण असा, आणि एक तवा पुलाव असा। तवा पुलाव माका माहित नाही कसा असतो, पण मोदक आमका किती प्रत्येकी 2-3 तरी मागवलं। आम्ही 14 केलेत ऑर्डर, 14 आणि प्लस 3 वेगळे येणार आहेत। आता आम्ही हैसर फिरतलो, प्राचीन काय असा कोकणाचा काय माहिती काय दाखवतले, गाईड बीड पण येतलो, तो आमका सांगतो काय असा। मग आम्ही जेवू बसतलो। नो वर्ड्स। कडकलक्ष्मी दाखवले। जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडकलक्ष्मी म्हणतात। मुंबईमध्ये त्याला म्हटलं बुगू बुगू वाला, बाबू झोप, नाही तर बुगू बुगू वाला येते। हा कोकणातला अमय, हा नुसता जेवतच असतो। होय महाराजा। आज वया प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आले आहेत। तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला
नेपाळ झालेली असेल तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण ही काय नित्य मामा इडा पिडा असेल वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी काटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हाय तर सगळं सीमेच्या बाहेर चिमडून टाक आणि तिथं आलेल्या पंचविघ्याला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. होय महाराजा. ह्यांची कोणाला पोरगी भेटत नसेल, कोणाला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नात अडकलेलं असती आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. प्राचीन कोकण वाटलेलं त्यापेक्षा भारी आहे खूप. खऱ्या महाबळेश्वरला गेलीस का? गेलीस? आम्ही नाही गेलोय. आम्हाला 900 पायऱ्या आहेत महाबळेश्वर. हो 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 जोरात लगा. ही आमची सुवर्ण आता. पहिली एवढीशी होती, आता थोडीशी वाढली आहे. आता थोडीशी वाढली आहे. चल. ए देवांग देवांग जा ना. देवांग देवांग जा ना. ती सेल्फी स्टिक दे ना, असं ते दांडा घेऊन उभा राहतो. तिथे जाते. सगळं शॉपिंग करायला. तीस रुपये ना. मी निलिशानला घेते. आणि काय हवं आहे. पूर्ण प्राचीन कोकण फिरून झाल्यानंतर आलेला आहे मेन पार्ट. थालीपीठ आणि मोदक. पब्लिक खुश.
मोदकाची थाळी आल्यावर पण मोदक गरम आहेत रे. आधी मोदक खाऊया. आपण थालीपीठ टेस्ट करणार आहोत. हेच मी साईडला कर ना. एकदम भारी आहे. गरम का नाही. आणि अजून एक मेन आयटम आलेला आहे, जाम फेवरेट, तर मी नाही थांबणार आहे. झुणका आणि भाकरी. तर तू याला काय देणार आहे, गोल्डन थम्सअप की जगात भारी? जगात भारी, जगात भारी, जगात भारी. आणि हे रिकमेंडेशन आहे की तुम्ही इथे आलात तर इथेच जेवा. काय बोलतो? खूप सुंदर जेवण आहे. खूप सुंदर जेवण आहे आणि एकदम 50-50 रुपयामध्ये थाळ आहेत. आणि असं पूर्ण ग्राउंड मारून फिरून यायचं आणि इथून जेवायला बसायचं. हा आलेलं आहे आपली मेन डिश. सेकंड बाईटला नीट लागलं. जर अजून गोड असतं तर सो मोदक कसा होता? नॉर्मल थम्सअप, गोल्डन थम्सअप, नॉर्मल थम्स तवा पुलाव, थम्स डाऊन, नेवर एवर. थालीपीठ. थालीपीठ, गोल्डन थम्सअप. तुला थालीपीठ, थम्सअप. तुला ही मोदकावरच आहे. तुझ्यासाठी मोदक काय आहे? गोल्डन 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 थम्सअप. विचारा तुला. भाकरी गोल्डन थम्सअप. आणि तुला? हे परत नाही कॅमेरा. हिची अर्धी भाकरी तर आम्हीच खाल्ली. तरी पण गोल्डन थम्सअप छान हिची. होती. आम्ही कोणालाही गोल्डन देत नाही असे इझिली. क्रिटिक्स आहेत, क्रिटिक्स. गोल्डन वालं. इथे येऊन तुम्ही हे सगळे पदार्थ ट्राय करा. मोदक ट्राय करा, पुलाव ट्राय करा, तुम्ही थम्सअप तरी द्या. थालीपीठ ट्राय करा, पिठलं भाकलं ट्राय करा, सगळंच ट्राय करा. तवा पुलाव नका ट्राय करू. तवा पुलाव नका ट्राय करू. नॉट रेकमेंडेड. साखर घालू. सो प्राचीन कोकणमध्ये जेवल्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे तो आहे शंखांचे प्रदर्शन. पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो ज्यावेळी तुम्ही इथे याल त्याचवेळी तुम्ही ते बघाल. खूप आतमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहे. फॉर सेलसुद्धा गोष्टी आहेत. भारतातील सर्वात जास्त शंखांचे प्रदर्शन. रत्नागिरीमध्ये आलात तर प्राचीन कोकणला नक्कीच यायला पाहिजे, कारण इतकं मस्त दाखवलं आहे कोकणातलं. कोकणातले नसतील त्यांनी नक्कीच यायला पाहिजे. लहान मुलांनी वगैरे बघायला आणि पाहिजे. असतील त्यांनी पण यायला पाहिजे, कारण आपल्याला पण एवढं बेसिक माहिती नसतं. बेसिक माहिती आहे तसं बऱ्यापैकी, पण तरी काही काही नाही गोष्टी माहिती आहेत त्याच्यासाठी. भाई ते गारानं वगैरे घातलं तर एकदम असं मस्त मजा आली ॲक्च्युली. की आपल्या कोकणाचं काहीतरी असं एकदम, इतकी जागा मोठी आहे ना आणि इतका वेळ लागतो ते बघायला. प्लस जेवण पण आहे आणि तिथे गाईड कंपल्सरी आहे, पण खूप छान गाईड आहे. पहिला ऍक्च्युली आम्ही गाईड घेणार नव्हतो, पण गाईड कंपल्सरीच आहे. पण त्या ज्या गाईड्स मुली ज्या आहेत ना त्या इतक्या सुंदर सांगतात. मस्त एकदम, म्हणजे अजिबात बोर नाही करत. भारी, प्रॉपर माहिती.